संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शासकीय अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांसमवेत टंचाई आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी सभापती सुरेखा मोरे, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, सदस्य सरुनाथ उंबरकर आदींसह महिला सदस्य, ग्रामसेवक, सरपंचांची उपस्थिती होती। गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांनी प्रास्ताविकातून आपली भावना व्यक्त केली। आणि आपल्या अपेक्षांनुसार काम करून दाखवू। आपण उपस्थित राहण्यात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले पंचायत समितीच्या वतीने आभार। तर अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात चांगलं कार्य सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता यांनी दिली। आम्ही इथे पाणी टंचाईचे आढावासाठी आले होते, MREGSच्या आढावासाठी आले होते। इथे आमचे ब्लॉकचे काम खूप चांगलं चालू आहे और टंचाईमध्ये पण अडचण नाही आहे और काही अडचण येईल तर आम्ही त्याच्यावर समाधानपूर्वक काम करू। तालुक्यातल्या टंचाई संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला। सी मूव्हीज N न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।